खूप पत्र आले तुमचे. खूप शोधलं तुम्हाला. हे पत्र आहे. लोकांचं प्रेम तुला कोणासाठी? हे सुबोध भावेंसाठी पत्र आहे का? हा, सुबोध भावेंसाठी. ते सांगा ना. हा, ते दिसलं नाही मला. लोकांचं प्रेम तुला मिळतच आहे, पण कधी कधी अधूनमधून तू आपल्या फॅमिलीसाठी म्हणजे मल्हार, काना आणि मी सोडून बाकीच्यांसाठीही वेळ काढावा. तू शूटिंगला, नाटकाच्या प्रयोगाला वेळेत जातो, पण घरातलं काही काम असेल तर मात्र करतो. काय करतो? काय काय नाही, घरातलं काही काम असेल तर मात्र उशीर करतो. उशीर करतो. अच्छा. तू एक ॲक्टर म्हणून खूप मॅच्युअर्ड आहेस, त्याचा मला आदरच आहे, पण हे सगळं कधी बदलणार? तुम्ही पाठवलं हे पण सांगा जरा. हे मंजिरी भावे. नाही, मला उत्तर घेऊन जायचंय. पुढचं पत्र ओक सरांना आहे. मी तुझ्याबरोबर येणार नाही. काय ते येणार नाही. मी तुझ्याबरोबर शॉपिंगला येणार नाही. तू विकत घेतलेलं सामान उचलण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. प्रसाद सर, हे घर कामात कर. काय? घर कामात मदत कर. हा. मंजिरी योग. मंजिरी योग म्हणजे म्हणजे माझ्या सुविद्य पत्नी माझ्या. याचं उत्तर द्यायचं आहे त्यांना. बरोबर आहे. हे माझं वाक्य आहे की तुझ्या पिशव्या उचलण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. अच्छा, काय म्हणजे हो, असं का? पशा असं म्हणतोस तू? तिची चाल तीच आहे. मी शेंगा खाल्ले नाहीत, मी टरफल उचलणार, तसं आहे. माझा जन्म हा अभिनयासाठी झालाय, पिशव्या उचलण्यासाठी नाही. त्यामुळे मी त्या उचलणार नाही. आणि आजही मी माझ्या बाण्यावरती ठाम आहे. द्या उत्तर. नक्कीच. पुढचं पत्र पवार सरांसाठी आहे. तुमच्या मुलीने लिहिलंय. अच्छा, वा. टीव्ही बघताना बाबा नेहमी रुमाल आणि शर्टाचं कॉलर तोंडात घेतात आणि चावत राहतात, म्हणून मला त्यांचा राग येतो. हे सगळं कधी बंद होणार? हे काय असतं, मी काही लिहित असेल किंवा विचार करत असेल ना, तर नकळत शर्टाची कॉलर चावतो किंवा रुमाल चावतो किंवा असं कधी कधी मी बोट पण चावत बसतो. एकदा असंच झालं होतं. खूप छान किस्सा आहे. मी पुण्यातलं एक नाटक करत होतो, पुण्यातलं. आणि त्यांना म्हटलं, ते जे कलाकार होते त्यांना म्हटलं, तुम्ही असं करा, तुम्ही इकडून तिकडे जा. त्यांनी असंच केलं. इकडून तिकडे गेलं. तिला उत्तर दे, जर मी हे नाही केलं तर मला काही सुचणार नाही. नक्की नक्की. पुढचं पत्र श्रोत्री सरांसाठी आहे. यवतमाळवरून आहे. यवतमाळला पण आहे. यवतमाळला पण तू बायको आहे. बायको जी आहे ती यवतमाळला गेली आता. अरे फॅनच असणार एखाद्या. यवतमाळवरून आहे. हे सातारा, हे अमरावती, किती ठिकाणी काय शाखा काय आहेत. पुष्कर काय आहे? किती ठिकाणी शाखा तू पुष्कळ श्रोत्री आहेस का पुष्कर श्रोत्री आहेस? हे तुमच्या बायकोचं पत्र मुख्य शाखेतून वा वा वा. रस्त्यात कुणी भेटलं की हा अर्धा तास बोलत बसतो. मी त्याची अच्छी आहे हे विसरत होतो. मी त्याची बायको आहे हे तो साफ विसरतो. अच्छा, हे खरं आहे सर? अरे 100% खरं. अरे मला वय वर्ष 8 पासून वय वर्ष 80 पर्यंत असे अनेक मित्र आहेत. म्हणजे मी लहान मुलांशीही तेवढ्याच प्रेमाने बोलतो, वयस्कर माणसांशीही तेवढ्याच प्रेमाने बोलतो. आणि माझ्या कुठच्याही विषयावरती कितीही तास गप्पा चालू शकतात. त्यामुळे कधी कोणी ओळखीचं भेटलं की माझ्या तासनतास गप्पा सुरू होतात आणि मग ती मला अशी खेचत असते. मामींनी पाठवलंय. हो, कळलं. तुम्ही कुणालाही कशालाही हो म्हणता. नाही, अजून आहे. हा, नाटकाचा प्रयोग असला की घरदार सोडून पळता. असं का करता? प्रयोगातलं जाणार ना, घरी काय करणार? एवढे प्रेक्षकांना कुठे आणू घरी? आणि कितीही उशीर झाला तरी मी जेवत नाही. हे आल्यावरच गरम गरम पोळ्या करून खाऊ घालते. मी सांगितलं तिला की तू जेव, मग टायमिंगचं खरं नसतं, पण ती नाही जेवत आणि गरम गरम करून देते. आता आजपासून मिळतील की नाही मला डाऊट आहे.
काही रसिक प्रेक्षक समोर सुद्धा बसलेले आहेत ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो. तर बघूया त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत तुमच्याविषयी. ऍक्च्युली माय क्वेश्चन इज टू मराठीत बोल ना कळते मराठीत. सुबेद भावांना मला प्रश्न विचारायचा आहे. त्यांची सिरियल जी आहे कार्यदुराव, काय 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 कार्यदुरावा दुर्वा नाही होते कारे दुरावा असं आहे. कार्यदुरावा हे आहे अत्यंत चांगले सिरियल आहे. तर त्याच्यात त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला असा एक नियम अटी घातलेले आहे का बाबा तुम्ही लग्न करू नये. तर हा तुमचा म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचा एक स्वतःचा प्रयत्न आहे का? नाही, तुम्हाला असं जर वाटत असेल तर खरोखर तसंही असू शकेल. आणि आता वाढत्या लोकसंख्येच्या काळात आपल्याला कुठेतरी हा नियम पाळला पाहिजे असं वाटतं. ॲक्च्युली मला असं सांगायचं आहे हा. की मी एवढे आत्तापर्यंत अँकर बघितले, पण मला पुष्कर श्रोत्री यांची अँकरिंग खूप आवडते. आणि पुष्कर श्रोत्री हे खूप सॉलिड ॲक्टर आहेत, ते आम्हाला खूप आवडतात. आणि ते गाणं खूप सॉलिड गातात. आणि म्हणजे नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. आणि 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 रितेश देशमुख लय भारी, तर पुष्कर श्रोत्री आमचे जाम भारी. क्या बात आहे, डायहार्ड फॅन. वा वा वा. थँक्यू हो, प्रश्न सांगा. प्रश्न विचारा. प्रश्न बोला. प्रश्न काय आहे? प्रश्न नाही माझा काय. हे काय बोलत होता? नाही, मला त्यांनी पकडलं आणि म्हणाले माझं प्रमोशन कर, मी तुला पैसे देतो. पेमेंटचं तेवढं बघा साहेब माझं. हा, नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. मला बिजू मामांना प्रश्न विचारायचा विचारा आहे. विचारा. एक मिनिट. हा. मी तुमची वाटच बघत होतो. मागच्या वेळेला मी आलो तेव्हा हे होते इथे रमा आणि माधवला. रमा माधवच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा. तर तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा एक. हा. तुम्हाला छोट्या पिनचा चार्जर मिळाला का? नसेल मिळालं तर मी घेऊन आलोय आज. हे घ्या. हो घ्या 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 नाही, घ्या. घ्या तो त्यांच्या हस्ते. छोट्या पिनचा चार्जर. नंतर घेतलं तर नाही कसं. नाही घ्या ना. घ्या घ्या घ्या. चार्ज करा मोबाईल आणि मग विचारा. सर माझा थँक्यू सर. माझा प्रश्न राहिला आहे विजय चव्हाण. मी खूप फॅन आहे त्यांचा. त्यांचे चित्रपट नाटक खूप बघतो. माझ्याकडं आता मोठ्या पिनचा चार्जर आहे, तर तुमचा मोबाईल मला चार्जिंगला मिळेल का? मला इकडे जाहीरपणे सांगायचंय, 1,00,000 नालायक लोक जेव्हा मेली ना तेव्हा हा माणूस जन्माला. इतका नालायक माणूस आहे ना. आय लव्ह यू. थँक्यू सर. आय लव्ह यू. मामा मोबाईल द्या ना. मामांकडे मोबाईल नाही आहे. मोबाईल देतो, चार्ज कुठून करणार? चार्ज मला तेच बघायचंय, माझी चार्जिंगची वायर चालू आहे की नाही. माझ्या एवढा त्यासाठी तुमचा मोबाईल. अरे मीच मोबाईल आहे माझा, कुठे चार्ज करणार आता? पण खरंच अशा रसिक प्रेक्षकांच्यामुळे मला वाटतं आपली कला ही अधिकाधिक बहरत असते. तेव्हा ह्या रसिक प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याला हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.